हॅलो मित्रांनो, चला आज ना आपण आलू वांग्याची भाजी करू. रश्यावली शाकवणी. त्याच्यासाठी काय काय लागत आहे ते दाखवते. बटाटे घेतलेत, कांदे घेतलेत, कढीपत्ता आहे, टमाटे आहे, वांगे ही, शेंगदाणे आणि चिकन मसाला, मिरची पावडर, भाजी मसाला, धनिया पावडर, हळद. गॅस चालू केला आहे. आता शेंगदाणे भाजून घेऊ आपण भाजीसाठी. याला पहिले भाजून घ्यायचे, मग शिलायची आणि मग बारीक करीन मिक्सरमध्ये. थोडेसे जिरे राई पण लागत आहेत त्याच्यासाठी. ते नव्हते दाखवले म्हणून आता दाखवले. जिरे राई पण लागत सकता. शेंगदाणे भाजलेत, आता त्याला काढू. आपण बटाटे कापून घेऊ. एक बटाट्याचे 4 बटाटे करायचे, जादा बारीक नाही करायचे, मोठ्या मोठ्यालेच कापायचे. आणि वांगे कापायचे. पहिले स्वच्छ धुवून घेतले, त्याला कापून घेऊ. याला पण तसेच कापायचे. एक वांग्याचे 4 तुकडे करायचे. पतले पतले कांदे कापून घेऊ भाजीसाठी. 2 कांदे कापते आणि टमाटा कापते. आता टमाटा पण कापून घेऊ. शेंगदाणे शिरले होते ना, तर ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. एकदम बारीक वाटून घ्यायचं त्याचं. चटणी टमाटे कांदा कापून घेतला. इकडं बटाटे वांगे, इकडं शेंगदाणे वाटून घेतलेत. आता भाजीची तयारी कुकरमध्येच करायची. 3 शिट्ट्यामध्ये पटकन होती म्हणून. तेल टाकून घेऊ आपण. तेल टाकलंय, आपण जिरे राई टाकू. ते तडतड वाजले की कांदा टाकू आपण. जिरे राई भाजलेत, आता आपण कांदा टाकू. कांदा लालसर भाजला की टमाटे शकतात. कांदे भाजलेत, आता आपण टमाटे टाकलेत. आता आपण कढीपत्ता टाकू. ते चांगलं भाजल्याच्या नंतर मसाला ते भाजलेत. आता आपण मसाला टाकू. याच्यावर थोडा घेतला होता मी चट मसाले. आपण हे शेंगदाणे वाटलेले ते टाकू त्याच्यामध्ये. आता हळद टाकून घेऊ. जरशी हळद टाकायची ना. मसाला चांगला भाजलाय. आता आपण हे बटाटे आणि वांगे टाकून देऊ. त्या भाजी टाकून देऊ. वांगे बटाटे टाकलेत. आता मीठ टाकू आपण. दीड चम्मच मीठ टाकलंय. आता रश्यावली भाजी करायची म्हणून जरासं पाणी टाकू आपण. कुकर लावलंय. आता 3 शिट्ट्या झाल्या की आपण कुकर टाकतात. भाजी झाली तयार. शिजली चांगली मस्त. आणि बटाटे शिजलेत, वांगे शिजलेत. भाजी आलू वांग्याची झाली. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा.